हो नवरदेव आज भी तो दो थोडा. आल्या घाबरवलं बाबा. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू द चॅनल. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत आणि मी जसं बोललो होतो मागच्या ब्लॉगमध्ये की आज भरपूरशे लोक येणार आहेत. त्याच्यातली फर्स्ट ट्रिप मारतोय मी, त्यांना घ्यायला चाललोय. आणि कोणाला घ्यायला चाललोय चल जाऊन बघूया. अरे नवरदेवची काकू आली आहे. चला चला दोंडायचा चला दोंडायचा. पहिला आलाय दोंडायचा. चला चला नवरदेवचे काका काकू येऊन गेलेत. हॅलो क्यूटी, गुड मॉर्निंग. 7:30 वाजले. पहिला चहा आमचा आता सकाळचा झालेला आहे. आज खूप धावपळ होणार आहे. आपल्या डान्सची प्रॅक्टिस 0 आहे. 0 अंडा तसं काय होणार आहे. गाणे पण फायनल येतो. ऍटलीस्ट गाणे तरी फायनल करून ठेव. आपण जसा वेळ भेटेल तसं प्रॅक्टिस फायनल करू यार. मी बहुत डिफिकल्ट टास्क. अरे पण तुला पण डान्स करायचा आहे ना. मग मी माझ्या हिशोबाने चूज करतोय. तर तू म्हणते हे कसं आहे ते कसं आहे. मला मी तुला काल रात्री गाणं दाखवलं. तू काय बोलली हे टफ आहे म्हणे, हे नको करू. स्टेप्स टफ होत्या. तर मी शिकवेल ना तुला. चलो काकांत येऊन गेले. आता गुड्डू येतोय. तर गुड्डू आणि रिंकूला खेळतो आपण पटकन. आणि गोलू पण येणार आहे. आता म्हणजे माझं हे चालू होईल दिवसभर सगळं सेटल करायचं. एकदा सेटल झालं की मग मजा येईल. हाऊ आर यू फिलिंग एनिवेज? मजा येते पूर्ण. अजून मजा येईल ऍक्च्युली. अभी तो शुरुआत है. गोलू आला. चलो भाई. सकाळी पहिले आले होते नवरदेवचे काका काकू. आता आले नवरदेवचे मामा मामी आणि रिंकू, गोलू आणि सुजल. तो मामांचा मुलगा आहे. तो खूप कमी दिसतो. ठीक आहे. तर आणि गुड्डू पुढे गेलाय. गुड्डू आणि अजून एक जण तर ते गेलेत पुढे. चलो ओके. 2 राऊंड कंप्लीट. आता तिसरी फेरी आहे. ओके. तिसऱ्या फेरीत आले आहेत माझी मोठी मावशी, त्यांची मुलगी, त्या मुलीची मुली, आमचे जावाई पाहुणे सगळे आलेत. ठीक आहे. सो डेकोरेशनचं काम चालू झालंय मेहंदीसाठीचं. तुम्ही बघू शकता आपल्या मंदिराच्या समोरचा स्पेस आहे. सगळं खाली कार्पेट टाकलाय. कार्पेट टाकून त्याच्यावरती ना फुल डेकोरेशन जेव्हा होऊन जाईल तेव्हा अजून मजा येईल, छान दिसेल. आता जवळपास 11-11:30 वाजले. सकाळपासून धावपळच सुरू आहे. धावपळ सुरू आहे. काय बोलतो मला समजत नाही पण मजा येते. आय एम एन्जॉईंग दिस. डेकोरेशन वाले आले. डेकोरेशनचं काम चालू आहे. आता पॅरलली जेवण वाले म्हणजे आपण आता एवढं 30-35 लोक आता पाहुणे येऊन गेले. सगळ्यांसाठी जेवणाची पण व्यवस्था आहे. तर आता जेवणवाले येऊन गेले तर तिकडे जातो. आता नको देखू मला नोकरीवाला मना अट्ट्याना पोरा चला बऱ्यापैकी प्रोग्रेस सुरूच आहे. हे बघा. चलो भाई. हे बघा हे आपलं मेहंदीचं सेटअप आहे सगळं रेडी. ओके. फुल ऑन डेकोरेशन आहे मस्त. फक्त थोडं आभाळ वाटतंय पण आय गेस देवबापाची कृपा असेलच. सो अप्रतिम डेकोरेशन आहे. 1 नंबर डेकोरेशन आहे. आणि हे जे आर्ट दिसतं तुम्हाला याचे आर्टिस्ट इथे आहेत आमचे. ठीक आहे. द रॉयल इव्हेंट्स बाय समीर जोशी. जर तुम्हाला आठवत नसेल हे नाव तर स्नोईच्या बड्डेला जर तुम्ही झकास एकदम अप्रतिम डेकोरेशन बघितलं होतं. बड्डेचं डेकोरेशन इतकं क्लास कधीच नव्हतं झालं. तर ते सेम समीर जोशी त्यांचं रॉयल इव्हेंट्स आहेत. त्यांचं हे सगळं डेकोरेशनचं आहे. चैतन्य आहे आमच्यासोबत, त्यांचे भाऊ. तर खूप मस्त झालं आहे. जर तुम्हाला पण असेल काही अशी रिक्वायरमेंट मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स टाकून देईल. पण 1 नंबर काम झालं एकदम. म्हणजे शॉर्ट नोटीसवरती ॲक्च्युली. कारण की आम्हाला तेच भीती होती की परमिशनचं थोडे होतं. हे सगळं परमिशन्स घेतली सोसायटीचे आणि एकदम मस्त झालेलं आहे डेकोरेशन. सो थँक्यू सो मच. 1 नंबर काम. या पब्लिक काही चाललेलं आहे. हे बघा आता सगळं ॲक्च्युली मेहंदीची तयारी चाललेली आहे. मी पण फूड ब्लॉगर सारखे प्रश्न विचारतोय. ये क्या गया तवे में ये तेल में क्या उबल रहा है. हे बघा मेहंदीची सगळी तयारी आहे. वाह वाह वाह. आता वाटतं एकदम घर पूर्ण गजबजलेलं आहे, भरलेलं आहे. मामाशिरी आले आहेत, काकू पण आहे, आंटी पण इथं. रिअल फ्लावर्स ऑल डेकोरेशन सेट. आता वाजलेत 4:30. अराउंड 5 वाजेच्या जवळपास आपलं मेहंदी चालू होऊन जाणार.
चलो फायनली मेहंदी स्टार्ट झाली आहे नवरदेवची. हे बघा मध्ये नवरदेव आहे, इकडं रिंकू आहे, इकडं पिऊ आहे. तिघांची मेहंदी चाललेली आहे मस्तपैकी. वा ओ नवरदेव बार केला का? हां हाच भितो तो थोडा. हां ताई एकदम मोठी काढा, पूर्ण हात भरला पाहिजे, असं दिसायला पाहिजे की मेहंदी होती नवरदेवची. नवरदेव काय काढतोय, नवरदेवला सांगितलं की पूर्ण मोठी मेहंदी काढ, तर तो फक्त नाव काढतोय. पूर्ण मोठी होती आधी, फक्त इनिशियल होता ई मोठीवर, मग थोडा आलाय थोडा राऊंड राऊंड काढून गणपती तरी काढ त्याच्यात असं व्यवस्थित. गणपती बाप्पा. ॲक्च्युली ही माझी नवरी जी आहे ना, आमच्या लग्नाच्या वेळेस मी हिची मेहंदी बघू शकलो नव्हतो, म्हणून मी कांचन ताईला स्पेशली सांगितलं. बाय द वे हा बिग शाउट आउट टू कांचन मेहंदी. हे सगळे कांचन मेहंदीकडनं आलेले आहेत, ऑल 5 अँड दे आर डुईंग अमेझिंग जॉब. हे बघा पिऊची चालू ऑलरेडी मेहंदी. कांचनताईने ऑलरेडी शंपीताईची लावली होती. लावली होती. अच्छा बाय द वे हा कांचनताईचं काय स्टोरी सांगत होती ती. तर आमचं लग्न झालं 2020 मध्ये, तेव्हा कांचनताईने ऍक्च्युली आमच्या लग्नाची मेहंदी लावली होती. हो मला हा तिला. आणि ते तर आता आम्ही ताईंना पुलावरनं मेसेज म्हणजे रिव्ह्यूज वगैरे वाचून असं म्हणजे कोइन्सिडेंटली ऑब्व्हियसली त्यांचं सगळं फीडबॅक ऐकून त्यांना बोलवलेलं. आणि मग त्या पण इन्फ्लुएन्सर झाल्या, प्रकाश पण इन्फ्लुएन्सर झाला. सो मग तसं कनेक्शन वाढलं. आणि मग माझ्या 7व्या महिन्याला पण ताईनी लावली. एक्झॅक्टली आता पण ताईच करते, ताई So- आणि ताईची टीम बेसिकली. ताई येणार होत्या पण आम्हाला शी इज इन रत्नागिरी. हा ते थोडं टाइम मिसमॅच होऊन गेला. येस बट तिला मी कांचनताईला सांगून दिलं होतं की म्हटलं आमच्या लग्नाच्या वेळेस मी माझ्या ब्राईडला बघू शकलो नाही तिच्या मेहंदीत, तर म्हटलं आता हाऊस पूर्ण करून घेऊया आपण दीपकच्या लग्नात. तर फुल डिझाईन दिसते का डिझाईन. थँक्यू बिग थँक्यू, बिग थँक्यू. म्हणजे जेव्हा ॲक्च्युली आमच्या लग्नाच्या वेळेस ती मेहंदी लावत होती ना, तेव्हा कांचन इंस्टाग्रामला नव्हती, आम्ही पण नव्हतो. आणि आता आम्ही शी इज ऑल्सो डुईंग ग्रेट. सो ज्यांना नसेल माहिती, कांचन मेहंदी फक्त सर्च करा. शी इज अ सेलिब्रिटी मेहंदी आर्टिस्ट. सो आणि खूप हार्डवर्किंग येते, म्हणजे आर्टिस्ट तर आहेच चांगलीच, पण खूप हार्डवर्किंग. आणि त्याच्यामुळेच आता तिची एवढी मोठी टीम आहे की आता 5 लोकांची टीम इथं पाठवलेली आणि ऑलरेडी भरपूरशी तिचे कामं चालतात. सो बिग शाउट आउट टू हर. आणि इकडे आहे रिंकू. रिंकूची पण मेहंदी चालू आहे मस्तपैकी. वा काय थोडेफार जाता जाता काही टिप्स दिलीत त्याला दिलीत का? आल्या आल्या घाबरवलं बाबांनी. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. कानवान खींचोच का भाभी. हाँ क्यों कितना डर रहे हो. ऍक्च्युली काय हा, ये खौफ हमें अच्छा लगा. आई कधीची सांगते की तू त्यासोबत फोटो काढ, त्याच्यासोबत व्हिडिओ काढ. मी आईला तेच सांगतोय, मी जाणून बुजून त्याच्या बाजूला बसत नाही. लक्की कसं आहे, सगळ्यांना वाटेल की माझंच लग्न आहे, माझीच मेहंदी आहे असं, म्हणून मजाक आहे मजाक. गामिरा जीवाला आते भाई, अजून 2 दिन बाकी आहे. रडू नको जाऊ दे, काय नाही. बरं अजून ऑल गुड. दगड मेहंदी. सो गाईज आपण नवरदेवाला विचारू पुढचे 2 दिवसाकडनं काय एक्सपेक्टेशन्स आहेत पुढचे 2 दिवस. आता हे शेवटचे 2 दिवस आहेत जिथं तू बॅचलर असणार आहे, आणि त्याच्यानंतर स्टेटस फॉर अ लॉंग टाईम, फॉर अ लाईफ टाईम चेंज होऊन जाणार आहे. बॅचलर टू अ मॅरिड पर्सन, अ रिस्पॉन्सिबल गाय. हा बरोबर. हां ना. सो कसं वाटतंय असं 1947 असं 15 ऑगस्टच्या 13 ऑगस्टचा दिवस कसं वाटतं असं. खूप अशी मिक्स फिलिंग आहे ती, एक्सप्रेस करण्यासारखी नाही. मी मागच्या कितीतरी दिवसापासून किती साऱ्या फिलिंग्स असं जातोय, म्हणजे आय डोंट नो कसं एक्सप्रेस करू. कधी कधी इमोशनल पण होऊन जातो, कधी कधी टेन्शन पण येऊन जातं, कधी कधी खूप चिंता पण करायला लागतो. बट आय डोंट नो, ही फिलिंग एक्सप्रेस करण्यासाठी नाही, बट आय एम ऑल रेडी. माझ्यासोबत हे सगळं आहेत. पुढे पण ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज येणार आहेत, ज्या आता काही होणार आहे, आता नवीन जर्नी स्टार्ट होणार आहे. ऑलरेडी माझी ट्रेनिंग मागच्या 7 वर्षापासून एकदम व्यवस्थित झालेली, बट तरी घरातला लहान असल्यामुळं मी दादाला 2-3 दिवसाआधी एक मेसेज केलेला. आय वॉज सो इमोशनल, मला झेपतच नव्हतं. अरे ऊपर के फ्लोर पे ये भाई. हा ना, एक ही फ्लोर ऊपर आहे, एकच फ्लोर वरती आहे. सो ही इज क्वाईट इमोशनल. चला आय गेस काय आता बोलायला राहिलं नाही आहे, एकदम समजून जा तुम्ही आता. आय गेस जास्त बोलता येणार नाही.
फक्त भरपूर प्रेम देऊन जा महाजन फॅमिली. आणि मला फक्त एवढं सांगायचं की भरपूर आशीर्वाद द्या दीपक आणि अबोलीला. त्यांचं एक नवीन जर्नी, नवीन फेज सुरू करता येते आणि खूप चांगला करेल तो. खूप मेहनती आहे. अबोली पण खूप समजदार आहे. सगळं चांगलं होतं. फक्त तुम्ही चांगले आशीर्वाद देऊन जा, भरभरून आशीर्वाद द्या त्यांना की त्यांचा नवीन जो संसार सुरू होतोय ते खूपच चांगला आणि भरभराटीचाच राहू नये. आणि खूप 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 भगवंत त्यांना आशीर्वाद देव, सगळे संकट दूर करो त्यांचे आणि उन्नत हो त्यांच्या, सगळे प्रगती होऊ दे. एकदम मस्त. एक तू ही यार मेरा, मुझको क्या दुनिया से लेना. माडी जावई तुले भाई जाई कर मला लगाना, माडी जावई तुले भाई जाई कर मला लगाना. माडी जावई तुले भाई जाई कर मला लगाना, माडी जावई तुले भाई जाई कर मला लगाना. चलो गाईज, मेहंदी इज डन. आता रात्रीचे ऑलमोस्ट 11-11:30 गेलेत. आता खूप थकलेलो आणि सकाळी खूप लवकर उठून निघायचं आहे. आणि कुठं जाणार आहे, कसं जाणार आहे ते उद्याच्या व्लॉगमध्ये सांगतो. तर उद्या आहे हळद आणि संगीत. ठीक आहे, तर ते कुठं आणि कसं ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये समजेल. सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला आजचा व्लॉग कसा आवडला, कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चल भाऊ, नवरदेव बाय बाय कर दे भाऊ. बाय बाय. हो हाय, हॅलो बाय, गुड नाईट. काय उद्या उद्या हळद आणि संगीत. यांना सांग सबस्क्राईब. प्लीज डू सबस्क्राईब टू प्रियंका प्रकाश, दीपक महाजन अँड एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असंच प्रेम असू द्या. बाय, गुड नाईट, टेक केअर. मला लगाना, माडी जावई